नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या शोकसभेत अधिकाऱ्यांसह मातब्बर नेत्यांना अश्रू अनावर झाले। 3 क्वालिटीज आहेत, 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहे अनिलभाऊ मध्ये जे बघितलेले आहे, तर मला नेहमी ते आचरण करण्यासाठी ते सर्वांसाठी तो आदर्श आहे, तो मी तुमच्याशी बरोबर मी शेअर करू इच्छितो। पहिला होतं की विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांचं जे केअर होतं, त्यांचे जे काळजी होतं, त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी 1-2 उदाहरण मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो। तर मी जेव्हा जॉईन झालेल्या सुरुवातीचे दिवस होतं, तर आपल्याकडे नेहमी बँकर्सच्या मीटिंग असतात। बँकर्समध्ये विविध बँकाला बोलवून विविध कर्जाचा आपण आढावा घेत होतो। तो एका आढावामध्ये बाबासाहेब आले होते, तर त्याच्यानंतर जे शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत त्यांनी जसं विचारत होतं बँक मॅनेजर्सला की कितीला देतात तुम्ही, काय कोलॅटरल घेतात, काय केसेसमध्ये तुम्ही कोलॅटरल ना घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साठी केलं पाहिजे म्हणून। त्यानंतर मला समजलं होतं की बऱ्याच विद्यार्थी सकाळी त्यांच्याकडे यायचं आणि त्यांनी बऱ्याच विद्यार्थी लोकांना जेव्हा जेव्हा त्यांना एज्युकेशनचं लोन पाहिजे होतं, त्यांनी प्रत्यक्षातला गॅरंटीयर म्हणून बऱ्याच वेळा त्यांनी सही केलेला होता। तो हा एक गोष्टी जेव्हा मला जाणवलं तर मला आनंद वाटला आणि ॲट द सेम टाइम आश्चर्य पण वाटलं की एका विद्यार्थ्याच्या बरोबर एका लोकप्रतिनिधी आहे इतका प्रेम करतात का। म्हणजे एखादा शैक्षणिक कर्जासाठी सही करणं हा काही साधी सोपी गोष्ट नाही आहे, तरी पण त्यांनी केलं होतं। त्याच्या मागचा एकच उद्देश होतो की जेव्हा लोक शिक्षित राहील, जोपर्यंत आपण त्यांना मदत करणार नाहीये तर आपण कोण करणार, असं हे मला नेहमी आठवतं। त्याच विद्यार्थीच्या रिलेटेड दुसरी घटना पण तुमच्याशी शेअर करू इच्छितो। मधल्या कालावधीमध्ये काही महिन्यापूर्वी एक भरती होती, मला वाटतं फॉरेस्टची डिपार्टमेंटची भरती असेल, तर त्यामध्ये एक लास्ट डेट येत होतं आणि त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहे विद्यार्थ्यांना जे दाखला मिळायचं जे होतं, त्यामध्ये एक सॉफ्टवेअरमध्ये काही अडचणी आले होतं। लास्ट डेट 1-2 दिवसामध्ये ते अप्रोच होत होतं। तर त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आले होते सर, तर त्याच्या मागचे त्यांनी असा होमवर्क केला होता, एक्झॅक्टली सॉफ्टवेअर काय आहे त्यांनी जाऊन एखादा सेतू केंद्रामध्ये बसून ते बघितलं होतं की नेमका प्रॉब्लेम कुठे होतं। काही लोकांना आठवत असेल ती घटना, तर ती कुठला पोर्टलला प्रॉब्लेम आहे ते त्यांनी बघितलं होता। त्याच्यानंतर सरसकट माझ्याकडे आलं की त्यांना समजलं की ही ऑपरेटर स्तरावर नाहीये, वरच्या स्तरावरचा आहे। त्यानंतर त्याचा फॉलोअप करून 2 दिवसामध्ये त्याचं एक्सटेन्शन पण भेटलं होतं, कारण ही सॉफ्टवेअरची प्रॉब्लेम सगळ्याकडे होतं। म्हणजे एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत इतकं संवेदनशील असणारा व्यक्ती होतं बाबासाहेब। तर हा जाणं म्हणजे त्यांच्या निघून जाणं हा खरोखर थोडं डायजेस्ट करण्यामध्ये थोडा वेळ होतोय, बट हा सत्य आहे, आपण ऍक्सेप्ट करावं लागेल। दुसरी एक क्वालिटी मी त्यांच्याकडे बघितलेलं होतं ते होतं की निराडंबरता, म्हणजे एकदा साधापण। तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर कधी ते बॉडीगार्ड्स घेऊन फिरत नव्हतं, ते त्यांची स्वतःच्या गाडीमध्ये जायचो आणि बऱ्याच वेळेला पण कोणी विचारलं पण त्यांना सांगायचे की मला नाहीये, कारण मी लोकांमध्ये राहणारे माणूस आहे, तर मला बॉडीगार्डची आवश्यकता नाहीये। तर जेव्हा आपण पुस्तकामध्ये वाचायचो की लोक सिक्युरिटीला नाकारलेली आहे, असा आपल्या जिल्ह्यामध्ये असा पण बघायचा एक आपल्याकडे लोकप्रतिनिधी होतं, त्याचे सुद्धा मला आनंद वाटला की इतकं निराडंबरता किंवा इतकं साधेपणाने जीणं खूप अवघड आहे। आता तिसरा क्वालिटी मी जे ऑब्झर्व केलं होतं त्याच्यामध्ये ते होतं की पाठपुरावा करण्याचं कौशल्य। एका गोष्टीचा पाठपुरावा कशी करायचा असेल तर त्याच्यासाठी हे एक टेक्स्टबुक सारखं आहे की पाठपुरावा कशी करायची कुठलाही गोष्टी, म्हणजे त्यांना अगदी कुठलाही इगो न ठेवता एका साधारण लिपिकापासून एकदम सेक्रेटरी पर्यंत कोणाशी डायरेक्टली संवाद साधणं, त्यांना एखादा अडचण असेल त्याला अडचणी त्याला आणणं आणि कुठेही म्हणजे अधिकारी किंवा कर्मचारी कोणालाच अडचणीमध्ये ना आणता, म्हणजे त्यांना काम करायचं असेल तर कोणताही अधिकारी किंवा कोणताही कर्मचारीला त्रास नाही द्यायचा, परंतु काम करून घ्यायचं कसं करायचं असेल तर ही पाठपुरावाचं कौशल्य जे आहे सगळ्यांनी त्यांच्याकडे जे बघितलं होतं त्या स्किल ते खूप मला आवडीचं होतं। आणि म्हणूनच कुठलाही गोष्ट आपण फॉलोअप कधी कधी एखाद्या गोष्टी फॉलोअपला थोडा कमी पडत असेल तर हक्काने त्यांची मदत मागायचो की सर असा हा फॉलोअप मध्ये थोडं कमी पडलेले आहे, आपण मदत करावं। तो त्यामध्ये कोणाला त्यांनी न बघता सर्वांना त्यांनी पाठपुरावा करायची आपल्याला मदत दिलेली आहे।
आणि त्यांच्यासोबत एखादा डिस्कशन तुम्ही सुरू केला असेल, मतलब शेतीपासून फक्त शेती पाणी हाच नव्हे, एखादा नवीन तंत्रज्ञान असलं किंवा विद्यार्थ्यांचे असलं, पण ऑलवेज त्यांना आपला त्यांनी अपडेट करायचे त्यांनी प्रयत्न केलेले आहे. तर याच्यामधून एकंदरीत असं वाटतं की मला वैयक्तिकपणे शेतकरींच्या हिताने आणि पाणीच्या हिताने बराच काम केलं होतं. बट मी आमच्या सगळ्यांच्या समोर मला हे मांडायचं होतं की ते विद्यार्थ्यांचे पण, म्हणजे दोन जे महत्वाचा घटक आहे, एक विद्यार्थी आहे, ते आता येणारी पिढी आहे, त्याच्यावरती सुद्धा त्यांना इतकंच पकड होतं. तर या प्रसंगी सगळे लोकांना माझा त्यांच्या फॅमिली जे परिवार आहे त्या परिवाराला माझ्याकडनं बोलायचं आहे, जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी आहे. हा दुःखमध्ये आम्ही आपल्या सोबत आहे, तुमची सोबत आहे, आणि जे तुम्हाला मदत पाहिजे असेल वी आर देअर. तुमच्या ही दुःख पण भरती करणारं दुःख नाहीये, तरी पण आपल्याकडे शेवटी आपल्याला पुढे जाऊन आपलं बाकीचं काम करणं हा महत्त्वाचा आहे. तर आपल्याला परमेश्वर आपल्या सर्वांना तेवढा ताकद देईल आणि तुम्हाला तो ही लॉस किंवा ही त्यांचे जे तुमचं नुकसान झालेली आहे, सगळ्यांची नुकसान झालेली आहे, ते भरण्यासाठी ईश्वर सर्वांना एनफ त्याला तुम्हाला ताकद देईल असं मी प्रेयर करतो. आणि सर्व संबंधित एस्पेशली त्यांच्या परिवारांना आमच्याकडनं डीपेस्ट कॉन्डोलेन्सेस आम्ही व्यक्त करतो. अगदी सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत अतिउच्च पदावर राहून सुद्धा स्वतःची एक ओळख सामान्यातला नेता म्हणून जी जपलेली होती, त्यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करतो. आणि हे माझं दुर्दैव समजतो की या जिल्ह्यात मी रुजू झालो, परंतु इतका चांगला नेता, दूरदृष्टी असलेला नेता, त्यांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी भेटली नाही. परंतु त्यांनी जे टेंबूची पाणी योजना असेल, इतर महत्त्वाचे विकास कामं असतील जी सुरू करून दिलेली आहेत, ती इथून पुढेही चालू राहावेत. आणि पोलीस अधीक्षक या नात्याने संपूर्ण पोलीस प्रशासनाकडून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि त्यांनी पोलीस विभागासोबत नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवलेली होती, नेहमीच पोलिसांना मार्गदर्शन केलेलं होतं. ती भावना पोलीस विभागामध्ये नेहमीच राहणार, त्यांच्या प्रति कृतज्ञता ही नेहमीच आम्ही जपणार. आणि आपणही त्यांच्या या सत्कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यायचे. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा मी भाऊंना श्रद्धांजली वाहतो. लोकांसाठी तळमळ असणारा नेता कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण भाऊ होते. कारण ज्या पद्धतीने त्यांना एक इच्छा होती की माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा, माझ्या गावातली कामं व्हावीत, माझ्या लोकांना विकासासाठी तडफडावं लागू नये फारसं, ही ती त्यांची तळमळ होती, ती तर दिसायचीच. परंतु लोकांसाठीचा अभिमान पण काय असतो ते सुद्धा त्यांच्या बोलण्यातून लक्षात यायचं. ते मला एकदा म्हटले होते की माझा मतदारसंघ फक्त खानापूर आटपाडी नाहीये, तर माझा मतदारसंघ हा पूर्ण देश आहे. मग ते मला फार आश्चर्यकारक वाटलं होतं की असं भाऊ का म्हणतात. मग त्यांनी सांगितलं की, मी त्यांना विचारलं की असं कसं भाऊ तुम्ही असं काय म्हणता, तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडं सोन्या चांदीचा व्यवसाय करणारे खूप कारागीर आहेत किंवा त्यापुढे जाणारे उद्योजक आहेत आणि ते पूर्ण देशात पसरलेले आहेत, त्यामुळे माझा मतदारसंघ हा पूर्ण देश आहे. म्हणजे स्वतःच्या लोकांबद्दल असणारी जी तळमळ आहे, जो अभिमान आहे, तो त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा. आणि ते मला फार प्रकर्षाने जाणवायचं की भाऊंना किती तळमळ होती. त्यांचा प्रवास असेल, म्हणजे ते कधी किती फिरतीवर असायचे ते दिसायचं. किंवा त्यांच्या मतदारसंघातले ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य यायचे काही कामं घेऊन, त्यावेळेस भाऊंचा फोन नक्की यायचा आणि असं काम आहे, कधीही नियमबाह्य काम कुठलेही सांगितलेलं नाही, नियमात, उलट त्यांच्या नियमात बसलेलंच काम. आणि इव्हन त्यांच्या कडूनच काही गोष्टी शिकायला मिळायच्या. मला त्यांच्याबरोबर आणखी काही काळ काम करायला मिळालं नाही. आज या शोकसभेच्या निमित्ताने मी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तसेच त्यांच्या कुटुंबियांना, म्हणजे त्यांच्या घरातल्या, म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या, तसेच त्यांनी जो काही एवढा मोठा गोतावळा, एवढा मोठे कुटुंबीय त्यांनी जोडलेले आहेत, या सर्व कुटुंबियांना त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी एक शक्ती मिळो अशी देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.